मंचर नगरीतील आणि आंबेगाव तालुक्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा आईला मला ना गर्व वाटतो या जातीचा की मी मराठा जातीत जन्मलो. अशी जात पुन्हा होणे नाही. एकच हाक दिली फक्त, समाजावर अन्याय होतोय, समाजाच्या लेकरावरती जाणून बुजून सरकारकडून अन्याय केला जातोय. एकदा आता जातीच्या अस्तित्वासाठी मदतीला धावून या नुसता एकच शब्द वापरला तर मंचर मध्ये लाखांना मराठी एकत्र झाले. बाकीच्या पुंगळ्याला गोळा करायला लागतील, तरी कणत कुथत बळत हागल्यावर 100-150 येते. आणि आम्हाला कसलेच ग्राउंड पुराणा तरी मध्ये त्यांच्या मग कोण राहिले. बेटा तू थांब, फक्त आरक्षण देऊ नको, मग कोण मराठी तुला दिसला आहे ना. तुम्ही काळजी करू नका, मी दमाने दम धरून 3 कोटी घातले. राहिलेले आता ह्या 1-2 दिवसाच्या 100% मराठी आरक्षणात घालतो. अपेक्षा आहे का माय बापा तुमच्याकडून मला एकच, मी आयुष्यात केव्हा काही मागितलं नाही, तुम्हाला मागणार बी नाही. या समाजाला मायबाप मानलं, पोरगा म्हणून जीव सुद्धा याने पायावर ठेवला. तुमच्या उद्या गोळ्या बी घातल्या देवेंद्र फडणवीसनी तरी मागणार नाही सरकार. पण एक मागतो, काही करा, व्यवसाय, शेती, नोकरी, राजकारण काय बघू नका. एवढ्या वेळेस फक्त मी मराठ्यांची जात हरून देऊ नका. जे व्हायचं असेल तेवढं. एवढ्या वेळेस जर आपण सगळ्यांनी एकजुटीने ताकद लावली ना, कमीत कमी 50 पिढ्या तरी मराठ्याकडे वर नजर करून सुद्धा कोणी बघणार. थोडं फक्त रक्त दाखवायचं. आता आम्ही चाललोय मुंबईला, आम्हाला तिकडे धोपाटलं फिपाटलं तर तुम्ही असे सावध राहता. या महाराष्ट्रात शांततेत चाक सुद्धा फिरला नाही पाहिजे, चाक सुद्धा फिरला नाही. आणि मला त्याची परिस्थिती आली. शिवनेरी गड सोडला, जुन्नरला तुफान मराठी आले. त्याच्यानंतर नारायणगाव तर इतके होते, मिळेल नाही. आणि मला तर वाटतं तुमच्या मंचर सारखे कुठंच जमत नाही काय की आता चारही बाजूला पॅक केलं. आणि म्हणते आम्ही तुम्हाला मुंबईत येऊन देणार नाही, अमुक करू तमुक करू. एवढे मराठे बघितल्यावर मला नाही वाटत आता. आणि जर घ्यायचंच असलं त्याला जर घ्यायचंच असलं हुक गुतून तर घे म्हणा. आता त्याला काय करावं म्हणा, तिथं काय आमचं नाईलाज नाही. हे लय बेकार येत. एकदा जर खवळ्याने याने जर 11-11 एकदा रूप घेतला रे बाबा, हे सगळ्यांना खोलीत येत. मग शांततेनं उद्या 10 वाजता सकाळी शांततेनं मी आमरण उपोषणाला बसणार आहे. तुम्ही सुद्धा सगळ्यांना शांततेतच करायचं, काय जे करायचं आंदोलन ते पण हटायचं मात्र नाही. आता हरवून द्यायचे नाही जात. आम्हाला जर म्हणले आता काही पोर आझाद मैदानला बसा, काही दुसरीकडे बसा, तर आम्ही दुसरीकडे बसू. आपले एक मुख्य आंदोलन आझाद मैदानला सुरू आहे. लई गर्दी झाल्यामुळे ते जर म्हणले तिकडे जा, जरा लई झाले तर पलीकडे खायचं प्यायचं झोपायचं. तुमच्या पुणे जिल्ह्याने मागच्या वेळेस समाजावर लय उपकार केलेले. एक लेकरू तुम्ही उपाशी मरू दिलं नाही. पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यावरती आणि पुणे जिल्ह्यावरती पुन्हा जबाबदारी आहे. तुमचं रेल्वे आहे, सकाळी बी संध्याकाळी बी जिल्ह्यातल्या रेटून भाकरी गोळा करायचं, सकाळी मुंबई, संध्याकाळी बी रेटून भाकरी गोळा करायचं की मुंबईला. मुंबईत झोपले पोर नुसते खाऊन झोपले पाहिजे. आता जे व्हायचं असेल ते तुम्ही फक्त एक बाजू सांभाळा. आम्ही
जिथं राहा म्हणते तिथं राहणार आहेत बाकीचे पोरं. मुख्य आंदोलन आजच मैदानाला. मग 10 पोरं असतील नाही तर 2000 असतील. बाकीचे आलेले लाखो तुम्ही म्हणता त्या मैदानात झोपतील. ते काही अडचण आहे तर बाकीचं बघून येते ते पुढं पुढं काय असतं. अरे त्याला मी आहे ना, कसं आहे त्याला मी नीटच करतो. त्याचं टेन्शन ना घेऊ तुम्ही. आपली भाषा घडीभर गोडीत असते, नंतर एकदा सुटली ना 8 दिवस माणूस भाकर खात नाही. मग आपला असं तुम्ही टेन्शन ना घेऊ. तुमचे शान वाढवायसाठी मी जीव माझा तुमच्या पायावर ठेवलेला आहे. समाजाचे मान खाली होऊन असं एक बी पाऊल उचलणार नाही. 2 वर्षात उचललं सुद्धा नाही. ना मेहनत झालो ना फुटलो ना पैसे ना पदा ना काय. जेवढा काय मला जीव जाळायचा आहे, जेवढं काय रक्त जाळायचं आहे ते लेकरा बाळासाठी समाजाचे. तुम्ही मला जिंकलंय, तुम्ही माझ्या पुढं नाहीत, मी तुमच्या पुढं नाही, म्हणून तर आपला मेळ जुळलाय. यांचं लय पोट दुखत आहे हे म्हणतात कुठून येतात आणि आम्ही कुठून यावं. म्हणलं वडेरी तू कुठून यावं आम्हाला काय माहित. आमच्या मुंग्यासारखे कुंकुण हुसत येतं कुंकडं येत. तुमचं दम्माने असतं हानतेन का बाया भेते का बाया. आमच्या बायाने एकदा मी पिळले की निघाला असं ना. आमची तिथे खमक्या जाते. कुणाला गिनीत नाही मोजित नाही. सगळं काय व्हायचं ते होईल. उपोषण शांततेत होणारे आरक्षण आपण ह्यावेळेस घेणार आहेत. आता थांबणार नाहीत. लेकरा बाळांच्या आयुष्याचं वाटलं होत आहे. आता लेकरा बाळाचं वाटलं होऊ द्यायचं नाही. गेल्या आपल्या 10 पिढ्या वयाला पण पुढच्या काळात लेक बाळीचं पोरा बाळाचं वाटलं होऊ द्यायचं नाही. राजकारण सगळ्यांनी बाजूला ठेवायचं आणि सगळ्यांनी ताकदीनं एक जीवानं डोळे आणि कान दोन्ही फक्त आंदोलनाकडे ठेवायचे. दर मिनिटाला शेतात असला तरी पण नोकरीला असला तरी पण तिकडे का काय झालं म्हणलं की इकडे आमचं फिरणं मुश्किल तर तुमचं फिरणं मुश्किल. जशाला तसं तुम्ही आम्हाला शांततेत करून दिलं उपोषण. आम्हाला परवानगी दिली, मागण्या मंजुरी केल्या. आम्ही गुलाल टाकणार तुमच्यावर. तुम्ही जसं वागताल तसं आम्ही वागणार. आता मला लय लांब जायचंय. तुमची एवढी गर्दी बघितल्यावर मला दम निघा ना. म्हणून बोललो फक्त समाजाची पाठराखण करा, जातीसाठी धावून या एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि